जर कुणीही तुम्हाला हा प्रश्न केला की महाभारताचा हिरो कोण, नक्कीच प्रत्येकाचं उत्तर हे वेगवेगळं असू शकतं, पण माझ्यासाठी उत्तर फक्त एकच, कर्ण. सूर्यपुत्र कर्ण, सूतपुत्र, कौंतेय, अधिरथ पुत्र, राधेय, शोणचा भाऊ, अशी कित्येकच नावं, पण माझ्यासाठी एकच, महारथी कर्ण. हा पराक्रम शून्य आहे. पलायन पलायन पलायन. हा काही सर्वोत्कृष्ट नाही. हा काय कोणाला वाचवणार? हा शून्य आहे, शून्य. पितामहांचे हे शब्द कर्णाच्या जिव्हारी लागले होते. तुम्ही ऐकत आहात महारथी कर्ण आणि मी आहे अनुराग. राजसभेत पितामहांनी महाराज धृतराष्ट्रांचा अपमान केला. दुर्योधनावर आरोपांचे ताशेरे ओढले. हे सर्व आतापर्यंत ठीक होतं, पण राजदंडाचा द्वेष तो असहनीय होता. खूप प्रयत्न करूनही शेवटी कर्णाच्या संयमाचा बांध तुटला. त्याने राजदंड आपल्या हाती घेतला आणि अवकाशात वीज कडकडावी तसा गरजला. खाली बसा. ओहोटीचा समुद्र जसा खाली जातो तसेच ते खाली बसले. कर्ण आता काय करणार याची उत्सुकता संपूर्ण दरबाराला लागली होती. अर्जुन अजिंक्य धनुर्धर आहे. कांठाळ्या बसतील अशा भेदक आवाजात कर्ण बोलत होता. हे पितामह भीष्म, मी अर्जुनाच्या पासंगालाही पुरणार नाही असं म्हणाले. तुमचे हे शब्द कायम स्मरणात राहू द्या, कारण मी हे सिद्ध करून दाखवणार. पराक्रमांची परीक्षा म्हणजे युद्धातील विजयाची संख्या हीच असेल तर अंगराज म्हणून नव्हे, राजा दुर्योधनाचा मित्र म्हणूनही नव्हे, सूतपुत्र कर्ण, राधेय म्हणून हा राजदंड मी संपूर्ण आर्यवर्तात अजिंक्य करून मिरवून आणील. जेवढे देश, जेवढी राज्य माहिती असतील सगळ्यांसमोर नतमस्तक करायला भाग पाडील. संपूर्ण आर्यवर्तात याचा आदर केला जाईल. वस्तुतः परिस्थितीही बदलून दाखवील. या पितामहांना जे वाटतं ते चुकीचं आहे ते दाखवील आणि त्यानंतरच हस्तिनापुरात यशस्वी होऊन पाऊल टाकील, नाहीतर समारंगणातच बलिदान देईल. पण भरल्या सभेत एक आणखी गोष्ट सांगतो, असं बोलत कर्ण पुढे म्हणाला. विजयाच्या कोणत्याही धुंदीत उन्मत्त होऊन मी श्रीकृष्णाच्या मथुरा व द्वारका या राज्यांवर चढाई करणार नाही. मरणाच्या किंवा पराभवाच्या भीतीने नव्हे, तर ते का हे मला कोणाला सांगायची गरजही नाही. पण पुन्हा या दरबारात कुणीही माझी आणि अर्जुनाची तुलना करण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा त्याला मला सामोरं जावं लागेल. कर्ण अत्यंत त्वेषानं बोलत होता. आणि हे पितामह, ज्यांनी एवढे एकांगी आरोप माझ्या मित्रावर केलेत ते खूप न्यायप्रिय आहेत. कधी कोणाचा द्वेष मस्तर करत नाहीत. मग त्यांना विसर पडला की काय? पितामह ऐका, कान उघडे ठेवून ऐका. जलक्रीडेच्या नावावर 4 दुर्योधन बंधूंना पाण्याखाली कुणी बुडवलं? त्या भीमानं. राजसूय यज्ञात एका युवराजाला पशूंची गणती करायला सांगताना तुमचा न्याय कुठे गेला होता? एका अंध पित्याचे पुत्र अंधच असतील असं म्हणणारी पांचालीचा विसर पडला की काय आपल्याला? गंधर्व सेनेच्या तावडीतून दुर्योधनाला अर्जुनानं वाचवलं असं म्हणता तुम्ही? त्यानं फक्त युधिष्ठिराच्या आज्ञेचं पालन केलं. जो राजदंड तुम्ही खाली फेकला त्याच्या निष्ठेनिशी सांगतोय, मी हा गगना इतका उंच उंच नेईल. संपूर्ण राजसभा अंगराज कर्णाचा विजय असो, अंगराज कर्णाचा विजय असो या घोषणेनं दुमदुमायला लागलं. संपूर्ण राजसभा थरथरायला लागली. पण लगेच बिलगुन एक हात कर्णाच्या राजदंडाजवळ आला. थांबा असं म्हणत स्वतः युवराज दुर्योधन उठला. मी युवराज दुर्योधन, माझा परम मित्र वीर कर्णामाग कुरूंचं अर्धोक्षणी चतुरंग दल, सशस्त्र सैनिक, 2 लक्ष सहस्त्र, 440 निगडे अश्वसाद आणि 4 लक्ष सदतीस सहस्त्र 400 लढाऊ अशी एक बलाढ्य सामर्थ्य सेना कर्णाबरोबर देतोय. बस, पितामहांनी बोलवली ही राजसभा मी समाप्त करतोय. आणि त्या दिवसापासून सुरुवात झाली एका युद्धाची, धर्मयुद्धाची, सत्याची, भविष्याची, अस्तित्वाची, एका महाभारताची.